नमस्कार. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता आजपासून खात्यात. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हा वितरित करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत राज्यातील 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी मानली जाते. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना आता 9व्या हप्त्याची रक्कम त्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे. अनेक दिवसापासून शेतकरी 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. अखेर आजपासून निधी वितरण प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे जमा हे करण्यात आले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने निधी वर्ग केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांसाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली असून बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या मोबाईलवर संदेश देखील प्राप्त होणार आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे वेगवेगळ्या माध्यमातून वितरित केले जात आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा लाभ हा मिळू शकतो. बघा पहिल्या टप्प्यातील जिल्हे. पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते बघा. यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. बघा पात्रतेसाठी महत्त्वाच्या अटी काय आहेत सरकारच्या. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे हे आवश्यक आहे. बँक खात्याशी eKYC पूर्ण असणे हे गरजेचे आहे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्य हा सरकारी नोकरीत नसावा आणि मागील 8वा हप्ता हा नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांना मिळालेला असावा. सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खाते आणि मोबाईल नंबर अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे निधी दिसण्यास उशीर लागू शकतो. मात्र पात्र लाभार्थ्यांना हप्ता हा नक्कीच मिळेल असे प्रशासनाने स्पष्ट दिले आहे. बघा पहिल्या टप्प्यामध्ये या बँकांमध्ये निधी हा वितरित करण्यात आला आहे. HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, यश बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या बँकांमध्ये निधी हा वितरित करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. सरकारच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेसाठी सुमारे 2,000 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात लाभ हा दिला जाणार आहे.